आज सांगलीच्या परिसरामध्ये उद्याच्या रविवारी होणाऱ्या निवडणुकीच्या निमित्तानं जे काही तुम्हाला 4 पॅनल उभे आहेत त्या पॅनलच्या कोण नेतृत्व करत आहे, कोण माळेगाव सहकारी साखर कारखान्याला उच्चांकी भाव देऊ शकेल, कोण माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या परिसरातले प्रश्न सोडू शकेल, जे काही अजून झिरो डिस्चार्जचं पाणी आपल्याला झिरो डिस्चार्ज करता आला नाही त्याच्याबद्दल कोण जास्त प्रयत्न करू शकेल, कुणावर माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सर्वांगीण विकास होईल, निधी बाहेर नाही, कोण केंद्राचा निधी आणू शकतं, कोण राज्याचा निधी आणू शकतं, कोण डीपीडीसीचा निधी आणू शकतं, कोण जिल्हा परिषदेचा निधी आणू शकतं, कोण आमदाराचा निधी आणू शकतं, कोण त्या ठिकाणी राज्यसभेच्या खासदाराचा निधी आणू शकतं. ह्या सगळ्या गोष्टीचा साकल्याने विचार करा आणि कोण तुम्हाला उद्याच्या 5 वर्षाच्या करता उत्तम भाव देऊ शकतो. प्रत्येक वेळेस मला तुम्हाला सांगायचे की चर्चा होत असते. खरं तर या साखर कारखान्याचं रोपटं लावलं ते शेपेकर साहेबांनी लावलं. त्याच्यामध्ये गुलाबराव मुळीक साहेब होते, दत्तात्रय करंदीकर होते, कृष्णाजी बोंबडे होते, डी.बी. जगताप होते, धुळाजी कोकरे होते, शंकरराव तावरे होते, भालचंद्र तावरे होते, माधवराव गेंबा तावरे होते, भागुजी दादासाहेब कोणकुले होते. अशा सगळ्या दिग्गजांनी 70 वर्षापूर्वी हा कारखाना उभा करण्याची मुहूर्तमेढ रोवली आणि त्यामुळं हा कारखाना उभा राहिला आणि आपल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या इथली घरं चांगली करायला लागली. हा सगळा बदल झाला. हा या आत्ता मी नावं घेतलेल्या त्या सगळ्या मान्यवरांची दूरची दृष्टी होती म्हणून झाला. त्याच्यानंतरच्या काळामध्ये अनेकांनी आपापल्या परीनं त्याच्यामध्ये भर घालण्याचा प्रयत्न केला. तो कशा पद्धतीने घातला भर ते आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे. त्याच्याबद्दलचे काही दाखले दिले. अलीकडच्या काळामध्ये कुठल्याही निवडणूक पडल्यानंतर लोक 5 वर्ष मतं मागायला आले त्यांचा कारभार बघतात. जे यांना यांच्याऐवजी आम्हाला मतदान करा त्यांचाही कारभाराचा अनुभव घेतात. मगाशी अनिलने बोलत असताना त्याच्याबद्दलचा थोडा ओवाळून केला. मित्रांनो, माझ्या मतदार बंधू भगिनींनो, तुम्हाला मला सांगायचं आहे की ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना तुम्ही सगळ्यांनी साथ दिली. तुम्ही त्याच्यामध्ये तुमचे काही उसाचे पेमेंट विकास कामाच्या करता दिलं, नवीन निर्मितीच्या करता दिलं, कर्ज आपण काढली आणि इथपर्यंतचा पल्ला गाठला. खरं तर आज मला इथल्या सहकारी मित्रांचे आभार मानायचे. विशेषतः प्रकाश नाना तावरे, अनिल कृष्णराव तावरे, प्रतापराव तात्या तावरे, किरणराव तावरे, महेश उत्तमराव तावरे, संजय हनुमान तावरे, राजेंद्र रामभाऊ तावरे, दिलीप सुभाष तावरे, सागर तावरे, प्रशांत तावरे, सुयश चंद्रराव तावरे, अरविंद भिकोबा तावरे. याला कदाचित काही नावं राहिली असतील तर त्यांचाही मी उल्लेख केला असं समजा. तपासेल की 3125 FRPच्या पुढे किती भाव निघतो रीतसर असणाऱ्या स्टॉक लक्षामध्ये घेता आणि ते तपासल्यावर तिथं जर लक्षात आलं तर ते परवानगी देतील. आपल्याला परवानगी मिळाली म्हणूनच 200 रुपये अकाउंटला गेले. जर कर्ज असतं तर साखर आयुक्तांनी कशी परवानगी दिली असती. आता म्हणतील तर ते अजित पवार मंत्रिमंडळात आहे त्याने दबाव आणला असता. म्हणजे काही झालं ते माझ्यावरच आहे असं नाही. कारण उद्याच्याला साखर आयुक्तांनी चुकीची परवानगी दिली तर त्याला घरी जावं लागतं. उद्याच्याला त्यांच्यावर ऍक्शन होईल. IAS ऑफिसर असं चुकीचं करत नाही. या गोष्टीची नोंद माझ्या सांगली परिसरातल्या मतदार बंधू भगिनींनी या निमित्तानं घेतली पाहिजे. आणि माग 600 आणि 250 त्यावेळेस यांना अर्धपोटी जेवण घातलं आणि आपल्याला भरपूर ढेकळीपर्यंत 600 रुपये दिले.
अहो पण ते त्या काळात दिले, त्याच्यानंतरचं जे नुकसान केलं ते काय का नाही काढत? कसे भाव त्या ठिकाणी कमी निघाले काय कळलं? त्याबद्दलचं उत्तर ते देत नाही. मित्रांनो, या सगळ्या गोष्टीचा विचार हे मतदार सुज्ञ या नात्याने तुम्ही केला पाहिजे. अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती. त्याच्यामध्ये त्यांचं म्हणजे मागच्या वेळेस बाळासाहेब चेअरमन असताना नंतर मागे त्यांचं पॅनल आलं, त्यावेळेस साखर विकली. सगळे म्हणत होते साखर विकू नका, साखर विकू नका. 15-16ची गोष्ट होती मित्रांनो. साखर विकली 2093 आणि खुली साखर म्हणजे चाललेली होती 2351. 258 रुपये क्विंटलला कमी साखर विकली. त्याच्यात साधारण 26 कोटी 4 लाख रुपयाचं नुकसान आलं. ह्या पद्धतीचा कारभार. त्याचा पण उत्तर देत नाही तुम्ही, याच्याबद्दल बोलतच नाही. तुम्ही सांगता त्या अजित पवारला बहुवर्गातनं निवडून येणारे त्याला चेअरमन होता येणार नाही. ते निवडणूक अधिकारी ठरवलं ना त्याला चेअरमन होता येते की नव्हतं. फॉर्म मी भरल्यावर त्यांनी मला सूचक अनुमोदन झाल्यावर ते मला सांगतील ना की बाबा तुला होता येतं का नव्हतं. मी सगळं तपासलंय. सगळं काही ब वर्गाला अ वर्गाला कुणालाही सभा चेअरमन होता येतं, फक्त स्वीकृतला चेअरमन होता येत नाही. बँकेच्या प्रतिनिधीला चेअरमन होता येत नाही त्या संस्थेचं, कारण ते दुसऱ्या संस्थेतलं तिथं प्रतिनिधी म्हणून देखरेख करायला आर्थिक शिस्त आहे का नाही पाहायला ते येतात. या प्रकारे तुम्हाला माझ्या चेअरमनशिपचं कसं काय कुठून आले तेच काही कळलं. परत म्हणतात अरे त्याने तर सांगितलं होतं सहकारामध्ये आता मी उभा राहणार नाही, मी राजीनामा दिला. तिथं म्हणले बँकेचा राजीनामा दिला. सांगलीकरांनो, मी असं सांगितलेलं होतं की डायरेक्टर तिथं राहिलं तर जो पण MSC बँकेला मला फार किंमत मोजावी लागली, कारण नसताना बदनामी होती आणि त्याच्यामध्ये आपल्याला त्रास होतो. मी असं कधी म्हणलं नव्हतं की सहकारामध्ये संस्थेमध्ये मी चेअरमन होणार नाही, असं कोणी म्हणलं होतं सांगा बरं. मी आता चेअरमन, तुम्ही जर मदत केली, तुम्ही पाठिंबा दिला, तुम्ही आमच्या कपशीच्या चित्रावर शिक्का मारला, 21 उमेदवारांना निवडून दिलं, तर मी त्या बाबतीमध्ये चेअरमन होणार. मी चेअरमन झाल्यावर काय फायदा होणार? आज तुमचा साखर कारखाना त्या परिसरामध्ये मी वेगवेगळ्या निधी आणू शकतो की नाही, माझी तेवढी क्षमता आहे. त्यामध्ये जसं बारामती शहराचा मी कायापालट केला, बाळासाहेबांना विचारा, 350 कोटी रुपये 4 वर्षामध्ये मी 500 कोटी रुपये दिले. कारण जो तुमच्या समोर बोलतो त्याच्या हातामध्ये राज्य सरकारचं बजेट असतं. यंदा त्यांनी 7,20,00,000 कोटीचं बजेट केलंय. किती कोटीचं? 7,20,00,000 कोटी. त्याच्यातनं दरवर्षी 100 कोटी रुपये त्यांना देणं मला धड आहे का हो? तुम्हीच सांगा. ते म्हणतात ना, वाढल्या ओळखीचा असल्यानंतर जेवणाला पंक्तीला मजा येते, कारण ती 2-4 पळ्या तिथे जास्त टाकतो. ओळखीचं नसलं तर एक पळी असं आहे बाबांनो, मनुष्य स्वभाव आहे. मी माझ्या तालुक्याला देणार, माझ्या मतदारांना देणार. त्यांनी मला इथपर्यंत त्या ठिकाणी पाठवलेलं आहे, मग का नाही मी त्यांचं मदत करायचे? पशुवैद्यकीय डॉक्टर बनवण्याच्या संदर्भातलं कॉलेज आणायचं, ते मी केलंय, ते तुम्ही पाहिलं. त्याच्यामध्ये कुठली अडचण नाही. बारामती बिडगड रोडनी जाताना कशी दिसते, बारामती रिव्हर रोडच्या मागे कसे गार्डन झाली, तिकडं जवाहर बागेला जाताना 3 हत्ती चौकापासून कसं दिसतंय, पोपटराव तुप्यांच्या इथनं आमच्या स्विमिंग पूलला जाताना कसं दिसतंय.
तिकडं आपला स्टोरेज टँक आहे, तो परिसर आमची वयस्कर लोक बसतात, आमची महिला बसतात, माता भगिनी बसतात, मुलं खेळतात, आनंद वाटत नाही? फिरण्याची ठिकाणं केली नाही? पैसा बारामतीचा नाही, पैसा राज्य सरकारचा. याच्या आधी कधी घडलं होतं? तुम्ही अनेक तालुक्यामध्ये फिरायला जाता, तिथं आहे का सर? आता नगरपंचायतीमध्ये आपल्याला ते करायचं आहे. 70 वर्षापूर्वी उभा केलेला कारखाना आपल्या वसाहती पण खराब झालेल्या आहे. आपल्या इथं पूर्वीची गोडाऊन आहे, तुम्हाला लोकांना माहिती असेल. मी अनेक ठिकाणी पूर्वीची 40-40 हजाराची गोडाऊन काढली आणि तिथं 3.5 लाख पोत्याची गोडाऊन केली. राजवर्धनला विचारा, आपल्या सोमेश्वरला पण केलं का? करावं लागतं, कारण उत्पन्न वाढलेलं आहे. मग साखर त्या ताडपत्रीमध्ये झाकून ठेवून चालत नाही, खराब होती. हे शेवटी भाव देत करायचं असतं. ही गोष्ट आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घेतली पाहिजे. मित्रांनो, याच्यातच नाही, आता त्यावेळेस डिस्टरी वाढवायची होती, परंतु आम्ही नाही वाढवली. हुद्देवाढ केली, परंतु पगारवाढ आम्ही पुन्हा मागे घेतली. आम्हाला सगळ्यांना सारखा न्याय द्यायचा. मी 37 गाव आहे, ज्या गावामध्ये डायरेक्टरशिप नसेल, त्या उदाहरणार्थ आमची आता शिरसलेला नाहीये, शिरवलेला नाहीये, तर त्या भागामध्ये मी 20 डायरेक्टरांना विश्वासात घेईन की बाबांनो, मी सगळीकडे सांगितलेलं आहे, उद्याही सांगता सभेमध्ये सांगणार आहे, आपल्याला ते करावं लागेल. तुम्ही पण देताना ज्याला गरज आहे त्या घरातला मुलगा घ्या, जो अर्धा एकरवाला आहे आणि त्याचं सगळं शेतीवर अवलंबून आहे, त्याला घ्या. ज्याच्या घरात 1-2 कामाला त्यांना नका घेऊ, त्यांना थांबवा. हे आम्ही करणार आहोत. त्याच्याकरता तुमच्या आशीर्वादात पाठिंबा मला पाहिजे. त्याकरता त्या कपाशीवर तुम्ही उद्याच्या रविवारी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत मतदान आहे आणि ते पॅनल टू पॅनल मतदान करावं. नाहीतर तावरे आम्ही कुठे जावं असं कसं रे? तिकडं खल्लाटे. अरे असं नाही रे चालत. शेवटी आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे चाललोय. मी राजकीय जीवनामध्ये 91 पासून तुम्ही मला खासदार केलं. एकाने पण उठून सांगावं की अजित पवार, इथं तुम्ही काम करताना जातीभेद केला, जातीवाद केला, म्हणेल ते ऐकतील, असं मी कधीच केलं नाही. मी सगळ्यांना जास्तीत जास्त सामावून घेण्याचा प्रयत्न केला. 100% मी कुणाला खुश करू शकत नाही, मला मर्यादा आहे. एवढ्या हजार सभासदांच्या मध्ये 21 जागा निवडायच्या, बरं इच्छुकांची संख्या आपल्याकडे जास्त असते. त्यांचीच नाराजी काढता आमच्या नाकेनऊ येते, अरे राहिलं रे, राहू दे रे, पुढच्या वेळेस म्हणून. आता मी सांगितलेलं आहे, मी कशा पद्धतीनं चेअरमन म्हणून काम करणार. मी कारखान्याची गाडी वापरणार, त्याच्या संदर्भामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये काही त्याच्यामध्ये जेवढी काटकसर करता येईल तेवढी काटकसर करता. मी काटकसर केली की आपोआप त्याचा परिणाम MD वर होतो, अधिकारी लोकांच्यावर होतो, बोर्डावर होतो. उद्या डायरेक्टर म्हणलं नाही दादा इकडे जाऊ नका, अरे तुझा चेअरमनच गाडी वापरत नाही, कुठे ते गाडी जायला? तुझी गाडी घे, किक मार, 4 चाकी वाहन असेल तर चावी हात जा. तिथं चहा मिळेल, पाणी मिळेल, बाकीचं काही बंद. बाकीचं काय म्हणजे नाश्ता विश्रा बंद. हे तिथं सगळ्यांना नियम का तर काटकसर केली पाहिजे. मेसेज केल्यानंतर त्याचा परिणाम चांगला होतो. खरेदी करताना, विक्री करताना तुम्ही सुज्ञ सभासद आहात. अनेक जण तिथं अधिकारी कर्मचारी आहेत, काहींनी कामं केली, त्यांना विचारा. मी ज्या संस्थेमध्ये बसतो आणि निगोसिएशन करतो, मी निगोसिएशनला बसल्यानंतर इतरांच्या पेक्षा मी त्यांना खाली आणतो, कारण मी शेवटी राज्याचा उपमुख्यमंत्री.
समजा कुणी आता कुंडलिकनी काही आणलंय टेंडर आणि कुंडलिकला म्हणलं अरे 1 कोटी कुठं रे, तर खाली खाली आण, तुला दुसरीकडे कुठं तरी ती भरून काढेल, तर ती मला नाही म्हणणार रे, त्याचा फायदा मी दुसरीकडे करीन ना, पण इकडं फायदा माझ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या 19,750 सभासदांचा, हे मला करायचंय. मला उत्तम कारखाना, हे सारखे म्हणतात ना अरे ह्यांनी काय काढलं, सहकारी संस्था कुठली काढली, अहो मी नाही काढली, तुम्ही कुठली काढली, हे तर शेंबेकरांनी काढलं, मुळकांनी काढलं, कोकऱ्यांनी काढलं, कोणकुल्यांनी काढलं, जगतापांनी काढलं, भोगळ्यांनी काढलं. परवानगी द्यायची आहे, सहकारीला द्यायची नाही. आता सहकारीला नाही द्यायची, त्याच्यावर कारखाने बंद झाले, लोकांचा वाटतोय, करणार काय. त्याच्यामुळे तिथं कारखाने वेगवेगळ्या ठिकाणी काढले. बारामतीमध्ये काढले का, बारामतीमध्ये कुठं, इथले एवढे माझे जवळचे जीवाभावाचे सहकारी आहेत, कधी कुणाला सांगितलं की तुम्ही आतला ऊस माळेगावला सोमेश्वरांना घालता तिकडे घाला, उलट तिथं बाळासाहेब सोळसकर बसले, विचारा त्यांना. आम्ही सांगतो की माळेगाव सोमेश्वरचा भाव चांगला आहे, फलटण तालुक्यांनी पण आम्हाला ऊस घालावा, सातारा जिल्ह्यांनी घालावा, खंडाळा तालुक्यांनी घालावा, तर आम्ही असं बोलतोय आणि खुशाल आमची काही पावत्या फाडतात आमच्या नाव. त्यामध्ये मी उलट मित्रांनो, पाठीमागच्या काळात आपल्या बारामतीत पेट्रोल पंप किती होते, 4. एक होता पुरंदरेचा, एक होता दातेचा, एक होता लेगरेकरांचा आणि एक होता तुफ्यांचा. 4 रोडला 4 पंप. नंतर वाढले, नंतर हवेलीवाला निघाला, नंतर हवेलीवाल्याचा सरासरी घेतला वगैरे वगैरे. मित्रांनो, उलट मी ज्या संस्था बारामती तालुक्यामध्ये आपल्या बाप दादांनी काढल्या, आपल्या वडीलधाऱ्यांनी काढल्या, त्यांना सगळ्यांना सलाम. त्या संस्थेमध्ये आम्ही खाजगी लेगरेकरांचा पंप आपल्या खरेदी विक्री संघांनी चालवायला घेतला, खाजगी पंप सहकारांनी चालवायला घेतला. आम्ही काही सहकार म्हणून करायला गेलो. त्याच्यामध्ये मेडतला पंप काढला, आपल्या MIDCला पंप काढला, कुणाचा, खरेदी विक्री संघाचा. खरेदी विक्री संघाची कितीतरी औषधाची दुकानं, मेडिकलची, बियाणं खताची काढली की नाही. मग काही मोडीत काढायला निघालो. त्याच्यामध्ये दूध संघाला मी गेल्या मार्चच्या आधी 15 कोटी रुपये दिले. विश्वास बसला त्याला विचार नाही, दूध संघाला हा आहे कोकरी संजयला विचारा. आणि आता नवीन वर्षात 30 कोटी रुपये देतो. 45 कोटी रुपये राज्य सरकारचे वेगळ्या माध्यमातून देऊन 45 कोटीचा नंदन पशु खाद्य कारखाना काढतो नवा. तिकडची 30 एकर जागा आपल्या नंदन पशु खाद्याच्या नावाने केली. आज करोड रुपयाची जागा, माळेगावला जागेचा भाव काय तो बघा. हे आत्ता केलं, आत्ता यंदा मार्केट कमिटीचे चेअरमन, त्यांना तर सुप्याला 18 एकर सुप्याला सब मार्केट, 26 एकर माझ्या जारगडवाडीला जनावरांचा बाजार करता जागा. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे ती जवळचीची जागा मीच पुढाकार घेतला. मित्रांनो, त्यावेळेस मी पदरचे पैसे दिले. पदरचे कुठं, जवळचीची लोक म्हणजे इथं आम्हाला मंदिर बांधून द्या तर आम्ही तुम्हाला याच्यात मदत करू. देवस्थानची जागा घेताना त्यांना तिथं मंदिर बांधून दिलं. नंतर दीपक मलगुण यांनी आणखी तिथं खर्च करून उत्तमच केलं, पण मी बोलल्याप्रमाणे केलं. आज एवढी मोठी मोक्याची जागा आपल्याला मिळाली. 45 कोटी रुपयाचं, बरोबर. ते भगवानराव पासरकर पुणे जिल्हा दूध संघाचे चेअरमन. कधीही इतकी मोक्याची जागा, करोडो रुपयाची जागा, दमकवडीची
दणकवडीला भाव काय चालला त्याला विचारा. आता कोण 400 कोटीची जागा दिली. नाही, मी आता त्यांना सांगितलं नव्हतं, ते अचानक कुठून आले. नाहीतर मला जी काहीतरी मी बोलीन, मग तू मध्ये फूट आणि मध्ये इकडे बोलणार. 400 कोटीची जागा पुणे जिल्हा दूध संघाच्या मालकीची केली, होत नव्हती. अनेक वर्षे जगलं होतं ते विचारा. आणि रात्री 1:30 वाजता मला लोक म्हणतील रात्रीच व्हायला लागले. गेलेच भगवान झाले, तुमच्या नावातच भगवान आहे, आता काय करायचं. मित्रांनो, ह्या पद्धतीनं आम्ही काम करतोय. आज तुमची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक 75 कोटी रुपये नफा नाहीये. बँकेत 0% व्याजाने पीक कर्ज देत नाही 3 लाखापर्यंत. आज कितीतरी महाराष्ट्रातल्या बँका बंद पडल्या, कम होत नाहीयेत, जिल्हा बँकेच्या प्रकरण होत नाहीयेत. आज तुम्ही मला 91 साली निवडून दिलं. गेल्या 2 वर्षापर्यंत मी तिथं बँकेमध्ये होतो. सातत्याने बँकेची चढती प्रमाण. MHC बँकेच्या बाबतीत माझ्यावर आरोप केले. गेले 4 वर्ष MHC बँक 605 कोटी, 615 कोटी, 630 कोटी आणि यंदा 650 कोटी नफ्यात. जर बँक खराब चालली असती तर नफ्यात आली असते. काय आम्ही बोलत नाही म्हणून पुढे उठावून आम्हाला काही बोलावं. या पद्धतीनं आम्ही सरकारला ताकद देतोय. तिथं सोमेश्वरला मदत करतोय. छत्रपतीला आमच्याकडनं चूक झाली होती, आम्ही कबूल केली. पृथ्वीराज बापू एका फोनवर 25 कोटी रुपये उसने द्यायला लावले एकाला. 8 दिवसांनी बापूंनी परत केले. पण ही परिस्थिती आहे. अरे कोण रे 25, तुम्ही एखादी उठा बरं, एक 25-250 रुपये तुमच्या सांगण्याने तुम्ही मिळतात का बरोबर. 25 कोटी दिले ना. मी जर तिथं देऊ शकतो तर जिथं तुम्ही जर चेअरमन केलं तर इथं देऊ शकणार नाही. कुठलीच अडचण येऊन देणार नाही. कारण काम कुणाकडेच साखर आयुक्ताकडे. साखर आयुक्त DCMचं ऐकणार नाही. काम कुणाकडं NCDC कडे. NCDC ऐकणार नाही. काम कुणाकडं MHC बँक किंवा PDCC बँक ऐकणार नाही. आणि राज्य सरकारकडे. त्यामुळं सांगलीकरांनो, ठीक आहे, अनेक वर्ष अण्णा, मला वाटतं 40-50 वर्ष डायरेक्टर असतील बाबा. किती वर्ष? 45-50 वर्ष. त्या काळामध्ये मुलं लागली असतील, काही तर रिटायर झाली. तरी रिटायर झालेल्यांना पण त्या सर्वसाधारण म्हणतात तुमचं ते लावलं होतं, रिटायर झाले, परंतु तुला मी लावलं होतं. आता मी तर कितीतरी लोकांना लावलं, म्हणून मी कधी म्हणलं तुम्हाला मी लावलं नाही म्हणलं, कारण माझं काम होतं, मी लावलं. आता मात्र सगळ्यांना अन्याय कसा होणार नाही, शिरस्त्यावर, शिरोलीवर, ह्या पद्धतीचा प्रयत्न करीत ना. तुम्ही संधी द्या ना. त्याबद्दल आत्ताच ते विनोद फडतरे या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. जाऊ झालं, खरं सांगायचं कारण नाही, मी उपकार केले नाही. आणि तो अण्णांचा अतिशय जवळचा होता. त्यामुळं मी भेटायला गेलो. माझ्याबरोबर संस्थेचं कर्ज होतं, मी तिथं फोन केला. ते कर्ज जे काही होतं त्याचं संपूर्ण कर्ज मी फेडलं. किती लाख होतं? 7.25 लाख रुपये ते फेडलं. आणि त्याच्या पत्नीला पण नोकरीला लावलं. आम्ही पण माणूस की आमची जात आहे रे. आम्ही दुजाभाव केला नाही. त्याच्यामुळं अनेकांचे दवाखान्याची बिलं असतील,
अनेकांचे ऍडमिशन असतील, अनेकांचे पोलीसच्या संदर्भातले काही प्रश्न असतील, कधी माणसावर कुठला प्रसंग येतो ते सांगता येत नाही. आता पण माझ्या काही सहकारी मित्रांनी मला निवेदन दिली, त्याच्यामध्ये कारखान्याचा विमा चालू करण्याबाबत विमा पण उतरवलेला होता, परंतु नंतर त्याचा हप्ता फार वाढून आला, त्याच्यामुळे आपण थांबवला. तरी राज्य सरकारने महात्मा फुले जन आरोग्य योजना आणली ना, ती 5 लाखाची आहे. आणि जन आरोग्य योजना आमच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची ती 5 लाखाची. त्याच्यामुळं इकडून नाही पण तिकडून देखील तुम्हाला विम्याचं संरक्षण दिलंय. त्यामध्ये आमचे माळवाले आणि गट नंबर 80 रस्त्याच्या बद्दल दिले, घरकुलाच्या बद्दल माझ्या काही सहकार्यांनी दिलं, आमच्या MSCBचे वीज पोल याबद्दल दिलंय, सांगली शिरोली शिव रस्त्याचं दिलंय. आता ही कामं तहसीलदाराचं एक दिलंय, ही कामं आम्ही करणार ना. 24 तारखेपर्यंत आचारसंहिता ती संपल्यानंतर मी मार्गी लागलो. मी तर लोकांना सांगतोय, तुम्ही साथ द्या, आम्ही सगळे मिळून चांगलं चालू भलं करू. तिथं आज तुम्ही कारखान्यात बघताय, त्याच्या माझी काय मला आवड आहे, मी तुम्हाला खरं सांगतो. मी ज्या संस्थेची जबाबदारी घेतो, मी झाडं लावतो, कृषीमूल शिक्षण संस्था. परवा तर अण्णांनी सांगितलं की म्हणलं विद्या प्रतिष्ठानं जोडली. आत्ताच्या आत्ता इथं प्रफुल्ल तावरेला फोन करा, तोच तिथं आहे. त्याला मला जोडली का रे, तुमचीच भावकी आहे, तुम्हाला खरं बोलू, लावा फोन. सुभाष सोमरेंना लावा. सुभाष आहे का इथं? काही मी तिथं 50 कोटीची कामं केली. मी हे सारसा फंड आणून तिथं तुम्ही जाताय का बघता, त्या मुरगाव रोडनी पहिल्यापेक्षा कितीतरी चांगल्याचं चांगलं केलं. अजून मी 50 कोटी रुपये घालणार आहे. मी CSR मधला 50 कोटी रुपये घालणार आहे. तेवढं आपली ताकद आहे. मी तिथंच नाही, केशवरावांनी मला सांगितलं माळेगाव शैक्षणिक संकुलला 3.5 कोटीचे रस्ते मी करून दिले. कारखान्याचा एक पैसा नाही, साधारण पैसा नाही. पेमेंटला धक्का लागणार नाही. तशा पद्धतीनं माझ्या समोर 3 पॅनल आहेत, त्याच्याबद्दल तुम्ही सांगू शकता का? आहे का त्यांचा तयारी? आमच्या पॅनलचा श्री निळकंठेश्वर पॅनलचा कब्बाशीला आपण शिक्का मारला तर चेअरमन ही तसा त्यांच्या 3 पॅनलचा कोण चेअरमन सांगा ना. कळायला नको आहे लोकांना की कोणाच्या हातामध्ये कारखाना द्यायचा आहे. अहो सगळं चेअरमनच्या हातात असतं. बाळासाहेबांनी अनुभवलंय, आमच्या केशवरांनी अनुभवलंय. बाकीच्यांना मुद्दे सांगता येतात, काही काटकसर कशी करायची, काय बचत कशी करायची ते बोलू शकतात. पण सहकारामध्ये होलसेल चेअरमन असतो. आपल्या सोसायटीचा चेअरमन मात्र वेगळी गोष्ट आहे. विकास सोसायटीमध्ये चेअरमन जरी असला तर होलसेल सचिव असतो. त्याच्या मनात तेव्हाच ती पास चेक, नाहीतर काहीतरी अशी का कुठली मागून ठेवतो. नवजुनं त्याच ठीक आहे, तो त्यांची काम करतात, त्यांच्याबद्दल आम्हाला कौतुक आहे. मी आता त्यांच्याकरता पुन्हा काढा आणतोय, त्यांना सुरक्षित कसं देता येईल त्या पद्धतीचा प्रयत्न करतो. मित्रांनो, आपल्या भागामध्ये काही कर्मचाऱ्यांच्या बद्दलचे प्रश्न आहेत. मी मागं देखील एका ठिकाणी बोललो, तुम्हाला पण सांगतो, मी तुझा भाव करणार नाही. मला अख्ख्या बारामतीने नेहमी साथ दिली. माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रातल्या लोकांनी पण साथ दिली. माझी तुम्हाला सांगणं आहे की त्यांचाही प्रश्न आपण कसा निकाली काढायचा तो काढू. आपण काळजी करू नका. तुम्ही फक्त राज्यामध्ये पहिल्या क्रमांकाचा सर्व बाबतीमध्ये त्यांनी आता राज्यामध्ये नंबर 1चं आर्थिक नियोजन या करताचा पुरस्कार दिला नाही ना.
का वशिल्याहून दिला? सांगा ना. तिथं आम्ही बघतो मार्क्स असतात, त्यांचं उत्पन्न किती आहे, पर पोत्यामागं खर्च किती आलेला आहे, तोडणी वाहतुकीला किती खर्च आलाय, सगळं त्याचं फुटपट्टी तिथं लावतात. आणि त्याच्यात जे एक नंबरला उतरेल त्याला बेस्ट शुगर फॅक्टरी म्हणून पारितोषिक देतात. त्याला मुख्यमंत्री असतात, त्याला पवारसाहेब असतात, इतर पण आम्ही बरेच जण असतो. ही परिस्थिती आहे का बाबा? जे खरं आहे ते सांगतोय. अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. मित्रांनो, एकंदरीतच हे सगळं सांगत असताना मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की आपल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याने कोजनच्या बाबतीमध्ये देखील आपलं कोजन 35 मेगावॅट आणि यांचं तुमचं किती रे होतं राजवर्धन, 21 का 23 मेगावॅट, 23 मेगावॅट त्यांचं कोजन असताना देखील आपल्या एवढे एक्सपोर्ट ते करतात. ज्यांनी कोजनच्या बाबतीमध्ये देखील जे सिस्टमॅटिक पद्धतीने करायला पाहिजे होतं ते केलं. हे सगळं साफ करताना, स्वच्छ करताना बाळासाहेबांना, केशवरावांना बरेच कष्ट घ्यावे लागलेले आहे. ही गोष्ट सांगलीकरांनो आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्या. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्हाला एक संधी आलेली, त्या संधीचं सोनं करायचं का संधी सोडून द्यायची ते तुमचं तुम्ही करा, तुम्ही मालक आहात. त्यामध्ये आजूबाजूच्या बाळासाहेबांनी ज्यावेळेस ते संचालक बोर्डामध्ये होते त्याही वेळेस त्यांनी आपल्याला चांगला भाव घेण्याचा प्रयत्न केला. त्या काळात त्यांनी 7-8 पासून 13-14 पर्यंत जवळपास 7 वर्ष तुम्हाला ती मिळाली होती ना मागची. त्यावेळेस माळेगावनी एकंदरीत 3 आणि 3 7 वर्षात 15,929 रुपये 7 वर्षात टन भाव दिला. आणि सोमेश्वरनी 15,261. सोमेश्वरच्या पेक्षा त्यांचा भाव 668 रुपये अधिक त्या बाबतीमध्ये दिला. ही पण बाब आपण लक्षात ठेवा. सोमेश्वर 5,000 टनाचा आहे. 18-19ला सोमेश्वरनी 5,000 टनामधलं 10,04,388 मेट्रिक टन गाळप केलं. आणि त्यावेळेस अण्णांनी काकांनी आपला कारखाना 4,000चा 7,500 केला. 7,500 केल्यावर ह्यांच्या 1.5 क्रशिंग व्हायला पाहिजे होतं. आपलं क्रशिंग झालं 10,72,000. 200 कोटी रुपये खर्च करून 10,72,000 आणि त्यांचं काही खर्च न करता 10,04,388. हे आकडे बोलत आहेत, मी खोटं बोलणार नाही. आपण बघा हे काय परिस्थिती आहे. त्याच्यामध्ये एकंदरीतच या मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिला त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. पण काही झालं तरी कबशी. धन्यवाद.